नमस्कार. डेमोक्रेसी नाव मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आता सगळा पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीचा माहोल आहे आणि निवडणुकीच्या या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव चालू आहे. तर लोकशाहीचा उत्सव हा खरंच म्हणायचं का, अशी परिस्थिती इथल्या सत्ताधारी आणि विरोधक यांनी आणलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण चांगले उमेदवार कसे निवडून द्यावे हे आता लोकांना समजत नाही. पण ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आम्ही काही ठिकाणी डेमोक्रेसीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही पिंपरी चिंचवडच्या प्रभाग 12 मध्ये आलो आहोत आणि प्रभाग 12चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री अमोल भालेकर आपल्या बरोबर आहेत. हे या पक्षातून उभे आहेत आणि यांचं विजन आपण जाणून घेण्यासाठी यांचे आता आपण थोडक्यामध्ये त्यांचे विचार जाणून घेऊया. अमोलजी, आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला असं विचारायचं होतं, आता आम्ही मुलाखतीला येताना असं लक्षात आलं, पिंपरी चिंचवड शहरातले मोठमोठे रस्ते आणि आता तुमच्या या भागात प्रभागात आल्यानंतरचे रस्ते पाहिल्यानंतर नेमकं आपण कुठे आलो होतो असा आम्हाला प्रश्न पडला. तर हे उपेक्षित राहणं हे कसं काय, म्हणजे कशामुळे आलं? आणि त्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न मी असं विचारेल की समाजकारण तुम्ही किती वर्ष करताय आणि या आपली तुमची थोडी पार्श्वभूमी म्हणून आपल्या लोकांना, आपले जे वाचक आहेत आणि श्रोते आहेत त्यांना कळू द्या. प्रथमतः आपलं जे न्यूज चॅनल आहे त्यांचं आपण माझी मुलाखत, म्हणजे मी काही जास्त मोठा माणूस नाहीये, आपण माझी मुलाखत घेण्यासाठी आला हाच माझ्यासाठी खूप असा सुवर्ण क्षण आहे. तर माझं हे जिथे मी वास्तव्य करतो रुपीनगर हा तळवडे भागाचा परिसर आहे सर. बरोबर. तळवडे भाग हा असा परिसर आहे की थोडस शहरीकरण आहे, थोडस ग्रामीण आहे असं. तळवडे भागात म्हणजे आता हा आमचं थोडक्यात म्हणलं तर गाव आणि रान असायचं. तर मग हा रानाचा परिसर आहे. बरोबर. म्हणजे आम्ही पहिल्यापासून रानातच राहिलेलो आहे. तर माझा जन्म इथलाच आहे. अच्छा. माझं शिक्षण सुद्धा माझं इथेच झालं. अच्छा. आपल्या ज्ञानदीप विद्यालयात माझं शिक्षण झालं 10वी पर्यंतच. नंतर 11वी 12वीचे तर काय असं ग्रामीण पट्ट्यात असल्यामुळे आम्हाला जवळपास कॉलेज नव्हते. अच्छा. तर रामकृष्ण मोरे कॉलेज आहे तिथं माझं बरोबर पदवीचं शिक्षण झालं. नंतर मी माझं MCM जे आहे ते मॉडर्न कॉलेजमध्ये केलं. अच्छा. पुण्यात. तसं मी मध्यमवर्गीयच आहे. माझे वडील स्वतः तुकाराम विठ्ठल भालेकर हे शेती व्यवसाय बघून बजाज ऑटो मध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. सर्व्हिसला होते. आमचं एकत्र कुटुंब होतं पहिलंच. आमचे तसे 5 चुलते आहेत. सर्वांना सोबत घेऊन आमचे आजोबा सुद्धा अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला होते. तर पुण्याला येऊन जाऊन करायचे. मग त्याच्या मार्फत आम्ही कामगार, म्हणजे असं काय एवढं आमचं काय चांगली परिस्थिती नव्हती. सर्वजण कामाला व्यवस्थित सुरळीत राहून मग आता इथपर्यंतचा प्रवास हा माझ्या वडिलांच्या मार्फत इथपर्यंत आला. माझ्या चुलते असतील, माझ्या आजोबा आजी, आम्ही जिथे राहतो तिथं हा सगळा कामगारांचा वर्ग आहे. सर्व श्रमिक वर्ग आहे. यांच्यात मी राहिलेलो आहे. त्यांच्या अनेक संसार ते कसे कष्ट करतात, बरं कष्ट करून त्यांचं वास्तव्य कसा प्रकारे आहे. मी खूप काही शिकलो. या माझी जी जनता आहे ना यांच्याकडून खूप काही शिकलोय की राहायचं कसं, वागायचं कसं, दैनंदिन जीवनामध्ये अनेक संघर्ष कसे करायचे. कारण घरातून बाहेर पडलं की संघर्ष आहे. त्याच्या मार्फत मी इथपर्यंत आलोय आणि समाजकारणात गेली म्हणजे मी एक 15-16 वर्षाचा असतापासूनच मी या समाजकार्यात आहे. 20 वर्ष झाले असतील तुम्हाला समाजकारणात. बरोबर. आता समाजकारणात करताना गेल्या 20 वर्षातला काय पालक म्हणजे कसा व्हायला, तर शहरातलं आम्ही जे डेव्हलपमेंट पाहतो त्या पाहिल्यानंतर इकडची परिस्थिती काय आणि तिकडची काय असं तुम्हाला जाणवतं का काही फरक? जाणवतं ना. नक्की जाणवतं. मग तो आतापर्यंत डेव्हलपमेंट का झाली नाही? आता हा तळवडे भाग मला वाटतं नंतर महापालिकेमध्ये झालेला आहे. 1997 ला गावं आपली समाविष्ट झाली. बरोबर. तळवडे. बरोबर. 13 गावं होती. 13 गाव. त्याच्यामध्ये आपलं 13वं गाव होतं. बरोबर.
तळवडे हा भाग 97ला भाग झाला समाविष्ट. 2002 ला पहिले इलेक्शन झाले आपल्याकडं. बरोबर. 2002 ला इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर मला वाटतं 2007 ला झालं, 2012 ला, 2017 ला झालं. आता काही कारणास्तव आता हे इलेक्शन ते 9 वर्ष असे गेले, 9 वर्ष गेले. पण आताची परिस्थिती काय म्हणजे आता जर तुम्ही आता इलेक्शन लढताय, आत्ताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती काय? आता तुम्ही समाजकारण केलं वगैरे ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आता राजकारणात तुम्ही आता निवडणुकीला उभं राहण्यामागचं तुमचं जे काही कारण आहे, दृष्टिकोन आहे, तो तुम्ही स्पष्ट केलाय का? नाही तो काय तुमचा? माझं तसं आहे ना, राजकारण म्हणून मी नव्हतोच. अच्छा. समाजकारण म्हणूनच होतो. एक माणूस म्हणून काम करायचं. बरोबर बरोबर. माणूस म्हणून माणसासाठीच काम करायचं. अगदी. अशा प्रकारे माझं काम चालू आहे. गेली 10 ते 12 वर्ष, 12-15 वर्ष म्हणले तरी काय, मंडळाच्या, क्रांतिज्योत मित्र मंडळाच्या मार्फत मी समाजात, माझ्या वडिलांनी त्याची स्थापना केली होती 97ला. नाव काय म्हणजे? क्रांतिज्योत मित्र मंडळ. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये तर ह्यांच्यामध्ये सर्वात छोटा कार्यकर्ता असेल तर मी. अच्छा. म्हणजे आमची ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, ए टीम, या सर्व टीम मध्ये मी एकटाच आहे आतापर्यंत. म्हणजे ए मध्ये पण मी सर्वात छोटा होतो, बी मध्ये थोडासा मोठा झालो, सी मध्ये मी थोडासा कार्यरत होतो, डी मध्ये मी पूर्ण प्रॉपर आलो, ई मध्ये मी आता माझ्या नंतर परत 3 टीम तयार झाल्यात. म्हणजे मला आता ते असं विचारायचं आहे याच्यामध्ये की याच्या अगोदर तुमच्या इथले जे नगरसेवक होते, त्या नगरसेवकांनी इथं कायापालट होण्यासाठी किंवा सुधारणा होण्यासाठी किंवा इथल्या मूलभूत सुविधा लोकांना व्यवस्थित पुराव्यात म्हणून काय प्रयत्न केले आणि ते सक्सेस झालेत का? मला काय कोणावरती आरोप नाही करायचे. काम नाही झाली असं नाही म्हणता येणार. बरोबर आहे ना? म्हणजे समजा मी एखादा जर पॉइंट घेतोय तर त्या पॉइंटला धरून एखादं काम असं नाही, पण जेवढ्या कार्यतत्परतेने काम केलं पाहिजे ते काम झालं नाही. झालं नाही म्हणजे करण्याची मानसिकताच नव्हती. मानसिकता नाही. आता हा जो प्रभाग जो आहे तो आपला आहे ना, शहरी पण नाही आणि ग्रामीण पण नाही. तर ह्या पट्ट्यामध्ये कामगार वर्गामुळं वस्ती एवढी वाढत गेली. वस्ती वाढल्यामुळं ज्या पालिकेकडून सोयी सुविधा व्हायला पाहिजेत त्या वेगाने त्या झालेल्या नाहीयेत. बरोबर आहे ना? आज ड्रेनेज लाईन जी होती 2005 ला काहीतरी, मला 2005 ला झाली, 20 वर्ष झाली ड्रेनेज लाईन. लोकांच्या घरात पाणी घुसते डायरेक्ट ड्रेनेजचं. एवढं डेंजर आहे. आणि ह्याला जबाबदार म्हणलं तर मग लोकप्रतिनिधीच म्हणायला का? कारण तुमच्या घरात, लोकप्रतिनिधींच्या घरात पाणी नाही घुसत. ही जी गरीब जनता आहे, बरोबर, ज्यांनी अर्धा गुंठा 1 गुंठा गावाकडून कुठून तरी कष्ट करून इथं येऊन वास्तव्यास राहिलेत, ती लोक कष्ट करतात. आज त्यांच्या घरात पाणी शिरल्यानंतर, ड्रेनेजचं पाणी शिरल्यानंतर त्यांच्यावरती काय होतं ते त्यांना माहिती. याच्यामध्ये म्हणजे कसं आहे, लोकप्रतिनिधी त्याच्यावरची महानगरपालिका, महानगरपालिकेचं पूर्ण हे ना मायनस पॉइंटच हा की महानगरपालिकेने तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा टाकला असं तर ते बरोबर व्यवस्थित झालं असं. नाही, पण आता तुम्ही असं म्हणता की ही समाविष्ट गावांमधले म्हणजे 13 समाविष्ट गावं जी 97 ला झाली त्याच्यामध्ये मोशी वगैरे पण होतं किंवा चिखली पण असेल, तर ही जी गाव आहेत यांचं डेव्हलपमेंट बऱ्यापैकी होत चालले, पण इकडचं होत नाही. याला नेमकं कारण काय? आता कारण रेड झोनच सांगतात ते. हा, एक्झॅक्टली. मला तिथंच यायचं होतं की रेड झोनचा प्रश्न ज्यावेळेस प्रत्येक वेळेस येतो की हा निवडणुकीचा मुद्दा झालेला आहे. आता बरोबर आहे, लोकांचा सामाजिक मुद्दा राहिलेला नाही. बरोबर आहे, हा निवडणुकीचा मुद्दा झालेला आहे की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की प्रत्येक उमेदवाराला रेड झोन आठवतो. बरोबर. पण गेल्या 20 वर्षात कोणी, 20 वर्ष नाही त्याच्याही आधीपासनं कोणी या प्रश्नाकडे असं गांभीर्याने लक्ष दिलं नाही आतापर्यंत. आणि त्यामुळे इथले आता रिडेव्हलपमेंटला, रिकन्स्ट्रक्शनला आता जे काही घरं आलेली आहेत त्यांना परवानगी मिळत नाही. बरोबर आहे, अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही सामाजिक कार्य करत होता, म्हणजे करताच आहे अजून, तर तुम्ही कधी आमदारांकडे हा प्रश्न कधी नेला का किंवा खासदारांकडे तुम्ही हा प्रश्न नेला का? याविषयी कधी विचारणा तुम्ही केली का की रेड झोनचा प्रश्न, इथली जेवढे काही घरं आहेत या घरांचं रिकन्स्ट्रक्शन करायची जर वेळ आली तर ते परवानगीच मिळत नाही. बरोबर आहे.
पण परवानगी नसेल तर लोकांनी राहायचं कसं इथं, बरोबर आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सर मला एक म्हणायचंय, तुम्ही रेड झोनचा प्रश्न हा आमच्या 3 पिढ्या गेल्या त्याच्यात, 4 पिढ्या. एक्झॅक्टली, बरोबर. माझी 3री-4थी पिढी असेल. रेड झोन म्हणजे आहे तरी काय मलाच समजलं नाही. आतापर्यंत रेड झोन म्हणजे काय मलाच समजलं नाही. मग हे जर तुमची, आता तुम्ही शिकलेला आहात, सुशिक्षित उमेदवार आहात, जर तुमची ही परिस्थिती आहे की रेड झोन काय हे जर तुम्हाला माहित नाही, तर मग सामान्य लोकांची अवस्था काय असेल? मग तेच तर सांगितलं ना मी तुम्हाला. रेड झोन आहे तरी काय मला समजू द्या ना, रेड झोन काय आहे. हा, मग काय असे झालंय? जे काही इथले स्थानिक मुद्दे आहेत, हा, इथल्या स्थानिक मुद्द्यांवर तुम्ही आतापर्यंत मागच्या लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीचं काम केलं, हो, डॉक्टर अमोल कोल्हेंचं काम केलं होतं. बरोबर आहे. एक सुशिक्षित उमेदवार आणि सुशिक्षित खासदार, हा, जेणेकरून आमचा कळीचा मुद्दा आहे हा रेड झोन. हो, बरोबर आहे ना. पालिकेला आमचा टॅक्स चालतो, अगदी. बरोबर, टॅक्स चालतो, पण सुविधा देण्यामध्ये फक्त काय लाईट, पाणी आणि ड्रेनेज सुविधा देतात, म्हणजे आमच्यावर काही उपकार नाही करत. बरोबर ना. आम्ही टॅक्स भरतो, एक्झॅक्टली. टॅक्स भरतो, तर त्या टॅक्सच्या मार्फत आम्ही जो टॅक्स भरतोय त्याचा आउटपुट पण आम्हाला मिळालं पाहिजे. अर्थात प्रश्नच नाही. समजा आम्ही 5,000 टॅक्स भरत असेल तर मी काय म्हणतो, 2,000ची सुविधा तरी मिळाली पाहिजे ना. बरोबर. आणि तोच मुद्दा परत आला विधानसभेच्या वेळेस, तुम्ही आमदारांचं काम केलं, हा, बीजेपीचं काम केलं, हा, महेशदादांचं काम केलं. हो, आणि मग तुम्ही उमेदवारी मागताना आता यावेळेस शिवसेनेकडे कसे काय गेला? हा, ते सांगतो. वाठाकडे. बरोबर आहे. खासदारकीला काम केलं होतं, म्हणजे खासदारकीला काम केलं की रेड झोनच्या संदर्भात बाबा एक सुशिक्षित डॉक्टर उमेदवार आहे म्हणून मी खासदारकीला त्यांचं काम केलं होतं. अच्छा. नंतरच्या वेळेस आता आमदार महेश लांडगे सगळ्यांना माहिती आहे, हो, काम त्यांचं कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. तर आता इथं कसं आहे, आमचा जो रुपीनगर तळवडे परिसर आहे ना, तो सर्वसाधारण माणसांचा आहे, साधारण कामगार लोकांचा आहे. बरं, इथल्या लोकांना अडचणी काय येतात? पाणी, लाईट, रस्ते, वीज, दुसरं काहीच नाहीये. मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. त्यांचं काम करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की लोक हे शासन होतं, आपलं प्रशासन होतं, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन होतं. प्रशासनाच्या मार्फत मी आता नगरसेवकांचा तर काही विषयच नव्हता. बरं, ठीक आहे, ज्या पद्धतीने नगरसेवकांनी कामं करायला हवी होती ती कामं झालेली नाही प्रभागात. बरोबर. नंतरच्या वेळेस मी ज्यावेळेस महिलांचं काम का केलं, तर जे आपले छोटी छोटी कामं असतात ना, त्याच्यासाठी आपल्याला दादांकडून काहीतरी आपल्याला बॅकिंग भेटेल, हो, या मार्फत मी आपलं त्यांचं काम केलं. अच्छा. काम केल्यानंतर माझा स्वभाव असा आहे की पहिल्या 10 वर्षात विलास लांडेंचं काम केलं होतं. अच्छा, बरं. नंतरच्या 10 वर्षात महेश दादांचं काम केलंय. अच्छा. म्हणजे मी काय कुठला स्वार्थासाठी नाही केलं, मला नगरसेवक व्हायचं. पाहून तुम्ही केलं, पक्ष पाहून नाही. माणूस त्या लोकांच्या समस्या म्हणून समस्या म्हणून काम केलंय, आणि कुठलंही काम झालं पाहिजे. अर्थात. आपल्याकडं जी जनता येते ते कुठल्या तरी अपेक्षेने काहीतरी आपल्याला पाहिजे, अपेक्षा असते आपल्याकडून की हा माणूस करू शकतो, काहीतरी होऊ शकतं. तर मी महिलांचं काम केलं, पण जाऊ द्या, माझं दुर्दैव आहे. आणि मी खरं सांगू का, मी काम केलं पण ते उमेदवारीसाठी काम नव्हतं केलं. अच्छा. ज्यावेळेस 2024ला इलेक्शन झालं त्यावेळेस मी इलेक्शनला उमेदवारीसाठी काम नव्हतं केलं. फक्त आपल्यावरती आपण जनतेचं काहीतरी सेवक होऊन काहीतरी कुठेतरी आपल्या मार्फत या जनतेची कामं झाली पाहिजे, या मार्फत मी काम केलं होतं. बरोबर. नंतरच्या टायमाला काय झालं, इलेक्शन लागलं. इलेक्शन लागलं 9 वर्षानंतर 9 वर्षांनी इलेक्शन लागलं. 2017ला होतं. बरोबर आहे. 17 नंतर आता. बरं, माझं सुदैव म्हणून ओबीसी पुरुषाची जागा रिकामी होती. अच्छा. 3 कॅन्डिडेट होते. बरोबर. तर बऱ्यापैकी मी डिस्कशन करून झालं होतं माझं. मग मी सुदैवाने माझी एक ओबीसी पुरुषाची, मला वाटलं मिळेल मला उमेदवारी, 100% मिळेल मला असं वाटलं होतं. नाही, दादांनी तुम्हाला शब्द दिला होता का? नाही, दादांनी शब्द नव्हता दिला. दादा असा माणूस आहे की शब्द देत नाही कुणाला. जे काय असेल ना ते तोंडावरती सांगणार की येस नो, काय त्याचं कारण सांगतो. वैयक्तिक माणूस असा आहे, माझा जो संघर्ष आहे ना तो या बडव्यांशी देवाशी नाहीये. अच्छा. कारण मी पहिलेच क्लिअर केलं होतं, ते बीजेपीचं काम करत, समजा आता दादा कमळासाठी काम करत, पण मी माझं दादांचं काम केलं होतं ते फक्त दादा म्हणून केलं होतं, महेश लांडगे म्हणून केलं होतं. आणि ते पण कशासाठी केलं होतं, जनतेसाठी केलं होतं, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हतं केलं. बरोबर. की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. नाही, ठीक आहे, जाऊ दे, दुर्दैवाने मला संधी नाही मिळाली, त्याच्यातून मी खूप शिकलो. अच्छा. नाही, पण आता मुद्दा असा आहे
की आता तुम्ही उभाटा सेनेकडनं तुम्ही उमेदवारी घेतली, बरोबर. लढताय, पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला उमेदवारी दिली. भविष्यात असं नको की आता इलेक्शन झालं आणि तुम्ही परत दादांच्या गटात जाऊन बसलात, असं नको व्हायला. असं तर होणारच नाही. ते महत्वाचं. आता ही मला डावलल्यानंतर डावललं मला. बरोबर आहे. आता माहोल बघताच आहे तुम्ही हो. की या सगळ्या म्हणजे निवडणुकीच्या वातावरणामध्ये कशा टाईप मध्ये बरोबर. सगळं पैशाचं वातावरण आहे सगळं. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. बरोबर आहे. आता आमच्या प्रभागात तर तेच आहे. अच्छा. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. बरोबर. म्हणजे तसा मी काय गरीब नाहीये, मी पण लय धनवान आहे. अच्छा. कसा धनवान आहे माहितीये का? ही जी जनता आहे ना, जनता, ही जनता माझ्यासोबत आहे आणि हेच माझं मोठं धन आहे. बरोबर. आणि त्याची मला वाटतं त्याचा ट्रेलर मी माझ्या प्रचार शुभारंभाला दाखवलाय. म्हणजे जनता हाच तुमचा खजिना आहे. 100%. जनता हाच माझा. बरोबर. बरोबर. जनता हाच माझ्यासाठी देव आहे. बरोबर. आणि जनतेने म्हणजे सर मला वाटलं सुद्धा नव्हतं. अच्छा. मला वाटलं कलियुग आहे. बरोबर आहे, कलियुग आहे. मला वाटलं मी जर काय तुम्हाला देतोय, म्हणजे मी जर तुमच्याकडे येतोय, तुम्हाला अपेक्षा आहे की तुमच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे मी जर तुमच्यापाशी आलोय तर तुम्ही मला काहीतरी देणार, मी तुम्हाला देणार. हा असा कलियुगाचा विषय. म्हणजे तुम्ही जर माझ्यासाठी काय करणार असेल तरच मी तुमच्यासाठी करणार आहे. अच्छा. अशा विषयामध्ये मला वाटलं गेली 20 वर्षात जे मी काम केलंय, मला वाटलं नाही की त्याचं आउटपुट मला मिळेल. अच्छा. पण ज्या वेळेस मी प्रचार समारंभाची रॅली निघाली, मी इथून ज्यावेळेस स्टार्ट झालो, मी पूर्ण टेन्शन मध्येच होतो. मला माहितच नव्हतं काय होईल. मी इथून निघालो, आमच्या गणेश नगरच्या चौकात गेलो. ज्यावेळेस हंटरवर बसलो, मी महाग बघितलं नव्हतं. ज्यावेळेस महाग बघितलं तर खरंच म्हणजे आयुष्यात माझ्या अंगावर काटा आलाय. जनता म्हणजे जनता, खरंच म्हणजे जनताच माझ्यासाठी देव. बरोबर. बरोबर. म्हणजे आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली असं म्हणायचं तुमच्या प्रकारे? नक्कीच जनतेने हातात घेतली. तुम्हाला सांगतो, माझ्या महिला भगिनींनी हातात घेतलेली आहे. महिला भगिनींनी हातात घेतली म्हणजे मला वारंवार हेच सांगायचंय, महिला भगिनीनेच घेतली. आज जी महिला जे करणार ना ते कोणीच करू शकत नाही. घरातली महिला जे करते ते कोणीच करू शकणार. महिला आता डिसिजन सर्व आपली महिलाच घेते. कोणी किती जरी म्हणलं ना की हे पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडं, पण ते आता सोडून द्या तुम्ही. बरोबर. महिला जे डिसिजन घेणार आहे, महिला ज्या, मला वाटलं नव्हतं या प्रभागात कुठल्या पण नगरसेवकांनी किंवा कुठल्या पण महिला उमेदवार आहे ना, त्यांनी आपल्यासारख्या महिला आणून दाखवायच्या. आणि खरंच या महिला भगिनींचे एवढे आशीर्वाद आहेत माझ्यावरती सर. परत दुसरा विषय यंग जनरेशन. बरोबर. यंग जनरेशन मला वाटलं जाऊ दे, व्यसनाधीन होती म्हणजे होऊ शकते. आता इलेक्शन आले की काय नाही, दारू, मटण, पार्ट्या ह्याच्या मार्फत जनशक्ती आपल्याकडे. यावेळेस तर असा बखळ पैसा ओतला जातो गोष्टीमध्ये. आणि मग अशा ह्याच्यामध्ये म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की फेस तुम्ही कसं करताय. तुम्ही आता हे जे लढाई आहे, ही मोठ्या धनशक्ती विरुद्धची तुमची जी लढाई आहे, ती तुम्ही फेस कशी करताय? आता तुमचा प्रश्न आवडला मला की फेस कसं करताय. मला सुद्धा आठवत नाही मी कसं फेस करतोय. म्हणजे मला वाटलं सुद्धा नाही की मला एवढा खरंच म्हणजे मी नशीबवान आहे. कलियुगात नशीबवान नाही. म्हणजे आताच्या निवडणुका तुम्हाला माहिती आहे की सगळा पैशाचा बाजार आहे. बरोबर आहे ना, धनशक्तीच पाहिजे. पण माझ्याकडे एवढी मॅनपॉवर आहे म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी केलेल्या कामाची पावती थोडी कुठं तरी मिळत गेली. योगायोगाने सगळं जुळत आलं. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून जे पक्षाचे जे सेनापती होते इथले आपले, मी त्यांची नावं घेऊ इच्छितो. रावसाहेब थोरात असतील, आशाताई भालेकर असतील, नितीन काका बोंडे असतील, माजी नगरसेविका छबुताई कदम असतील, परत माझे आमदार आमचे गौतम काबूसकर असतील, परत केसरीनाथ पाटील असतील, आमचे मार्गदर्शक आयर साहेब असतील. यांनी माझ्यावरती खरंच विश्वास ठेवला आणि त्या सचिन आयर साहेब त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. मला साहेबांनी विचारलं सुद्धा की तुम्हाला पॅनल मध्ये कोण पाहिजे. मी म्हणलं चालेल, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही द्याल त्यांना मी सोबत घेऊन जाऊया, काय विषय. तर ते परत म्हणले की आपलं आघाडीच्या वगैरे बोलणं चालू आहे, मग त्यांच्यासोबत घेऊन चालणार का. मग त्यांच्यासोबत आघाडी नाही झाली तर तुम्हाला तुमचे पॅनल झालेलं नाहीये सर. मला ते आयर साहेब मग तेच म्हणले की जर पक्षाकडून तुम्हाला उमेदवारच नाही मिळाला किंवा आपली आघाडी नाही झाली आणि तुम्हाला सीटचा जर काय विषय झाला तर मग तुम्ही कशा टाईप मध्ये. सर मी सरांना म्हणलं, आयर साहेबांना म्हणलं मी की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मी एकटा लढणार आणि तुमचे आशीर्वाद घेऊन, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन मी 100% या मायबाप जनतेच्या आणि
या यंग जनरेशनच्या मार्फत मी 100% विजयी श्री खेचून आणणार. म्हणूनच मला असं म्हणायचंय श्रोत्यांना, मला मुद्दाम ही गोष्ट सांगायची की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पण पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा पिढीतला हा माणूस आहे आणि अशा पद्धतीने ही लढाई लढताना दिसते. मला आता दुसरा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इथे श्रमिक वर्ग जास्त आहे. MIDC आता तुमचे आयटीचे कंपन्या काही इथे तळवडेमध्ये आहेत, तर इथल्या लोकांचे देखील वाहतुकीचे खूप मोठे प्रश्न आहेत किंवा आणखी काही प्रश्न असतील, तर ते कसे सोडवणार तुम्ही? त्याच्याबद्दल काही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे का? आता प्रश्न सोडवण्याबद्दल जनता ही आता हे जनता म्हणजे आता एरियाचा अभ्यास केल्यावरतीच लक्षात येईल की हे प्रश्न आहेत. तर असं तुमच्या समोर काही हे आहे का की हे प्रश्न अशा पद्धतीने? पहिलं महत्वाचं म्हणजे कळीचा मुद्दा आहे रेड झोन. बरोबर बरोबर ना? रेड झोनच्या मार्फत आपण जी रेड झोन कृती समिती होती हो, त्याच्या मार्फत सुद्धा मी कार्यरत होतो. सुदाम तरस होते, म्हणजे सदस्य म्हणून होते. हो, म्हणजे त्याबाबत सर्व गाव सगळे एकत्र चालूच आहे. पण इथून पुढच्या भागात ज्यावेळेस जनता मला संधी देईल हो, त्यावेळेस मी वैयक्तिक स्वतः ग्राउंड लेवलला उतरून सर्व ही जनता आहे सर्वांना सोबत घेऊन, आपल्याकडे 2 खासदार आहेत, सिंगाप्पा बारणे आणि डॉक्टर अमल कोल्हे, यांच्याशी विचार विनिमय करून किंवा थोडस निवेदन वगैरे काही करता येईल का? मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की रिकन्स्ट्रक्शनला आलेली आहेत, बरोबर आहे? रिकन्स्ट्रक्शन आले त्याबाबत काहीतरी महानगरपालिकेत पाठपुरावा करून त्यांच्यासाठी पण बघणार. बरं ठीक आहे, रेड झोनचा प्रश्न आहे, तर रेड झोन मध्ये तुम्ही जर सुविधा तर मिळाल्याच नाही आम्हाला. 20 वर्ष आले आमचा संघर्ष फक्त लाईट, पाणी, रस्ते आणि वीज, म्हणजे वीज, लाईट, पाणी याच्यासाठीच चालू आहे. आम्हाला 2 धरणे आहेत शेजारी, बरोबर आहे. हा, तरी पाणी येत नाहीये. मुख्य आता पाण्याचाही तसाच प्रश्न आहे. इथल्या स्थानिक लोकांचा प्रश्न हाच महत्वाचा आहे की इथं वेळेत पाणी येत नाही. असं बऱ्याचदा ऐकायला मिळालं की इथं वेळी अपवेळी पाणी येतं, अवेळी पाणी येतं कधी. म्हणजे इथं श्रमिक लोक कंपनीतनं थकून भागून आलेलं असतं आणि अशा वेळी घरात पाण्याचा पत्ता नसतो. बरोबर आहे. आणि रात्री कधीतरी पाणी येतं आणि मग ते पाणी म्हणजे भरण्यासाठी परत उठा वगैरे असे ह्या गोष्टी अशा फेस कराव्या लागतात. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आता भामास्केडचं पाणी तुमच्याकडे येणार म्हणून असं ऐकलं होतं, बरोबर, तर त्याचं आता कुठपर्यंत आलं, म्हणजे ते कुठल्या स्टेजला आहे? पण तुमच्या महापालिकेच्या म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नंतर पुण्याने हा प्रोजेक्ट राबवला आणि त्यांना पाणी सुरू पण झालं, पण अजून पाणीच नाही. मला वाटतं त्या निवडणुकीसाठी थांबवलं असेल. आणि पाण्याचा प्रश्न म्हणसाल तर खरंच लय पाण्याचा 1 दिवसाआड पाणी येतं. हो, 1 दिवसाआड पाणी येतं. सगळ्या शहराला 2 धरणं आहेत शेजारी तरी पाणी येत नाही. बरं ठीक आहे, हा कामगार वर्ग असल्यामुळं इथला महिला वर्ग सुद्धा कामाला जातो. बरोबर. इथं आमच्याकडे तळवडे MIDC शेजारी, विभोजा MIDC, बरोबर. तर महिला वर्ग कामाला जातो. सकाळी 8 वाजता कामाला जातो आणि संध्याकाळी 5:30-6ला कामावर येतो. बरोबर. मला सांगा, 3 वाजता पाणी येतं, 3 वाजता 3-3:30ला पाणी येतं, पाणी पुरत नाही. 8 वाजता पाणी जातं. काय महिला 8 वाजता कामावरून घरी येतात. बरोबर. त्या रस्त्यावर तर पाणी गेलेलं असं प्रत्येकाच्या घरात माणसं असतील असं नाहीये. नवरा बायको पण असायचं त्या पाण्याचं बनवून. दुसरा विषय, आमच्या काही सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांमध्ये पाण्याच्या वेळेचं नियोजनच नाहीये सर. अच्छा. तुम्हाला पाण्याचं टायमिंग किती असेल सर? तुमच्या अंदाजे टायमिंग किती असेल? 1:30 वाजता पाणी येतं रात्री सर. मग तेच ना, मी ते ऐकलं रे, म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की हे 1:30 वाजता पाणी आल्यानंतर मला सांगा, महिलेने पाणी भरायचं, घरी तिची छोटी मुलं असतील, आबालवृद्ध असतील, तर मला सांगा पाणी कधी भरायचं त्यांनी? बरं ठीक आहे ना, 10 वर्ष तुम्ही आज 20-25 वर्ष झाले महानगरपालिका आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढी क्राऊड चालले, म्हणजे लोकसंख्या वाढती, त्या लोकसंख्या वाढती त्यासोबत वेगाने विकास पण व्हायला पाहिजे. टॅक्स पण येतोय, टॅक्स पेएबल आहे सगळे, असं कोण नाही की टॅक्स भरत नाही. अच्छा. बरं मला सांगा, ज्या वेगाने आपलं
लोकसंख्या वाढते त्या वेगाने पाण्याचा हे पण व्हायला पाहिजे किंवा आपली व्यवस्था पण व्हायला पाहिजे. अच्छा. महानगरपालिकाचं कामगार एवढा भोंगळ कारभार आहे. आणि तुम्हाला सांगतो अधिकारी जे आहेत ना अधिकारी, हो कारण त्यांना माणूस नाही भेटलेला तसा. बरोबर त्याला खुर्चीहून उठवलं पाहिजे, ग्राउंड लेवलला आणलं पाहिजे. बरोबर. तो राहतो प्राधिकरणात, त्याला 24 तास पाणी आहे. त्याला इथं आणा ना, त्याला राहायला सांगा. याला आता ही नेते मंडळी जबाबदारी असं वाटत नाही का तुम्ही? नेते मंडळी तर 100% जबाबदार आहेत. बरोबर. नेते मंडळीला पाणी 24 तास आहे ना. एखादा नेता इकडून प्राधिकार इथून मस्त निवडून यायचं, प्राधिकरणात जाऊन राहायचं, त्याला काय इथलं कळणार आहे? बरोबर. लोक कधी पाणी भरतात किंवा काय करतात. बरं ठीक आहे, तुम्ही जर पाण्याचं व्यवस्थापन करताना मी एका अधिकाऱ्याला मागे विचारलं होतं, तुमचं डायग्राम जे आहे ना ते दाखवा ना मला, की पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे बाबा, कुठल्या कुठल्या प्रमाणात कुठल्या कुठल्या सोसायटीला कशाबाबत पण. बरोबर. ते डायग्राम सुद्धा मला दाखवली नाही कोणी. अच्छा. आणि 24 तास. आणि मी वेळोवेळी पाठपुरावा केला पाण्याच्या संदर्भात. हो. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तर अशी येतात की हा आम्ही येतो, आम्ही आल्यानंतर फोन करतो, आम्ही यायच्या आधीच तिथं नगरसेवक अवेलेबल असतो. शेजारच्या यमुनानगर प्रभागामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये यमुनानगरला 24 तास पाण्याचा प्रयोग त्यांनी राबवला. हो, तो सक्सेस काही प्रमाणात झालाय. नंतर परत त्याच्याकडे दुर्लक्ष तोही बंद झालं. दुर्लक्ष केलं, तेही बंद झालं. मग असं हे पाण्याचं नियोजन का होत नाही? मी तुम्हाला सांगू सर, हे मस्ती आलेली आहे, मस्ती प्रशासनाला. एकदा खरंच म्हणतोय, बरोबर. कारण पगार मिळतोय अकाउंटला. एक तर तुम्हाला खुर्च्या उभवायची सवय लागलेली, तशी लढणारी माणसंच नाही भेटली. बरोबर. आणि हा शिवसेनेचा आणि मनसेचा जो शिवसैनिक किंवा आपला जो जनसेवक आपण म्हणतो नगरसेवक निवडून राहणार, तेच काम करू शकतोय बरोबर. नगरपालिकेला वटणीवर आणायचा अधिकार आहे. बरोबर. बरोबर. कारण ज्यावरती स्वतःवरती वेळ येते ना, कारण मी स्वतः कामगार वर्गात वाढलोय, कामगार वर्गात माझा जन्म झालाय. बरं, इथल्या लोकांच्या समस्या मलाच माहित होणार आहे. आज त्यांना पाणी येत नाही तर मला पण येत नाही, त्यांची लाईट जाते तर माझी लाईट जाते, त्यांना वाहतुकीत पासून त्रास होतोय मला. आज रेड झोनचा प्रश्न आहे, आज त्यांच्या बिचाऱ्यांच्या रिकन्स्ट्रक्शनला आले, पाणी घरात शिरते, कुठून तरी भिंतीतून पाणी येते, भिंती पडते ते. आज मला सांगा ना, आम्ही जायचं कोणाकडं? महानगरपालिकेकडे आपण गेलो तर महानगरपालिकेकडून उडवडीची उत्तर येतात, तुम्ही काय कन्स्ट्रक्शन बांधणार. बरं ठीक आहे, एखाद्या गरीबाने 20 वर्षात 30 वर्षापूर्वी घर घेतलं असेल, पण त्याला जर आज कन्स्ट्रक्शन करायचं तर आज मला सांगा त्या माणसाने कशा पद्धतीनं काम करायचं? बरोबर. सर्व एवढे गंभीर प्रश्न आहेत ना, तर मला तुम्हाला सांगतो, मी आल्यानंतर तर 100 नाही पण 1001% मी नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. तेच म्हटलं, मतदार का तुमच्या पाठीमागे उभं राहणं, त्याच्या मागचं हेच कारण आहे की तुम्ही हे जर प्रश्न अशा पद्धतीने सोडवले तरच मतदार तुमच्या बरोबर राहणार. ठीक आहे, माझे विरोधक जे आहेत ते काय नाही, आपल्या गळ्यात हात टाकायचा, गोड बोलायचं, काम उरून नाही. तर मला किती मला वाटलं नाही मी फेल होणार याच्यात, पण मी जिंकलो प्रचार सभेला. म्हणजे प्रचार शुभारंभ केला ना त्यावेळी जिंकलो. मला वाटलं नाही आता आपल्या पाठीची जनता उभी नाही राहणार, कारण आपलं असं. पण मी काम करण्याच्या म्हणजे ज्या ज्या माणसांना मी, ज्या ज्या व्यक्तीला मी व्यक्तीपर्यंत पोहोचलो, एक माणूस म्हणून मी माणुसकीचा धर्म पाळून त्यांच्या मार्फत मी त्यांची कामं केली सर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीत खरंच हे मायबाप जनता माझ्या पाठीशी उभी राहील, मला असं वाटतं. अगदी बरोबर. मला आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आता तुम्ही उभाटा सेनेकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं तुम्ही उभे आहात, तुमच्या मागे दुसरं कुठलेही म्हणजे पॅनल नाही, तुम्ही स्वतः एकाकी लढत देत आहेत. हे सर्वात घेण्यासारखे की आज एवढं करून देखील सगळी जनता तुमच्या पाठीची उभी आहे. या प्रभागातली सगळी जनता, मला वाटतं 44,000 काहीतरी मतदार आहेत. तर त्याच्यात तुम्ही निवडणूक जिंकणं असं तुम्ही बोलताय. तर हे करत असताना पक्ष म्हणून पक्षाने तुमच्याकडे काय सपोर्ट केला, पक्षाचा काय सपोर्ट आहे तुम्हाला? म्हणजे पक्षाने इथे लक्ष घालून काही एकही सभा आता शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कुठली एकही सभा झालेली नाही. इथं अशा पद्धतीचं काही नियोजन आहे का येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये? प्रथमतः आपण विचारलं की पक्षाने तुम्हाला बॅकिंग दिलंय का? बरोबर. त्या पक्षाचे माझ्यावरती लय उपकार आहेत खरंच, की त्यांनी मला संधी दिली. हे दैवत आहे. हा माझं दैवत आहे. या पक्षाने मला उमेदवारी देऊन माझ्यावरती उपकारच केलेत. बरोबर. गेले 10 ते 15 वर्षांत मी मागच्या वर्षी एनसीपीची, मागच्या पंचवार्षिकला एनसीपीची उमेदवारी मागितली होती. कोणीतरी म्हणलं की कुठेतरी तुम्ही नका, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, थांबा. तिथं डावललं गेलं. पण या पक्षाचा मी ऋणी राहणार आहे आयुष्यभर.
म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत हा पक्ष सोडणार नाही मी. बरोबर. दुसरा विषय पक्षाचा बॅकिंग. हम्म. पक्षाचं बॅकिंग मला ज्यावेळेस उमेदवारी दिली ना त्याच वेळेस मला बॅकिंग, अच्छा. अर्ध बॅकिंग तर मला तिथे मिळालं. कारण माझ्याकडे जो त्रिवेणनगर, सहयोगनगर, रुपीनगर, तळवडे हो. 1983 सालची सर्वात पिंपरी चिंचवड मधली सर्वात पहिली जी शाखा असेल ना शिवसेनेची शाखा तर तळवडे गावात स्थापन झालेली. अच्छा. हम्म. मला पक्षाकडून एवढं बॅकिंग म्हणजे शाखा प्रमुख आणि शिवसैनिक हेच माझं बॅकिंग आहे. आणि ज्या वेळेस मी पक्षात प्रवेश केला ज्यावेळेस एबी फॉर्म आणला, ज्यावेळेस मी चालू केलं हम्म. रणनीती आखायला किंवा मी फेस टू फेस म्हणजे मॅन टू मॅन जाण्यासाठी प्रयत्न केला, त्यावेळेस मला अशी ना ऊर्जा संचारत होती माझ्यावरती. बरोबर. बरोबर. कारण पूर्ण तुमची शहरच एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. हो हे आता तुम्हाला आठवत असेल की माजी खासदार गजानन बाबर बरोबर आहे. किंवा त्याच्या अगोदर जे काही स्थानिक लेवलला ज्यांनी कामं केली असं नेताजी म्हणा किंवा आणखी काही बरेचसे लोक होते हो की त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी, नंतर वालेकर आले, भगवान वालेकर आणि बाकीचे लोक, त्यांनी पण प्रयत्न केले. तर असं तुम्हाला आता जर बॅकिंग चांगलं मिळत असेल तर तुम्ही या माध्यमातून पुढे जाऊ शकता. सचिन अय्यर साहेब यांनी मला डायरेक्ट सांगितले बरोबर. तुला कुठल्या पद्धतीची बॅकिंग पाहिजे ते पद्धतीची बॅकिंग देण्यासाठी पक्ष सक्षमपणे तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि उद्या मला असं वाटतं उद्या आमच्याकडं ओमराजे निंबाळकरांची रॅली आहे. अच्छा. आणि सभेचं 1-2 दिवसात ठरेल की सभा कुठे घ्यायची काय. बरोबर. तर अशा पद्धतीने आहे आता. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, हो. मी जो लढणार आहे तो फक्त युवकांसाठी लढणार आहे. बरोबर. तरुण जे बेरोजगार आहेत ना, हम्म. आज या आधीच्या लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीत काम केले बरोबर. ते सगळ्या या प्रभागातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने केले. आज तळवडे एमआयडीसी आहे, तळवडेचा IT पार्क आहे, हम्म. परत निगोजे एमआयडीसी म्हणजे महिंद्रा कंपनी हो. जगातली मोठी कंपनी. आज या कंपन्यांमध्ये आता ही लोक आलीत म्हणजे इथं भूमिहीन नाहीये कोणीच, बरोबर. सगळे भूमिपुत्र आहेत. बरोबर. आज 10-10, 20-20, 30-30, 40-40 वर्ष ही लोक इथे राहतात. ते बरोबर. बरोबर. भूमिपुत्रच झालेत. ते हो. कंपन्यांमध्ये 5 ते 10, 15, 20% ह्या भूमिपुत्रांसाठी असतो. तर मला वाटत नाही की या रुपीनगर तळवडे मधली कुठली तरुणी हम्म. अहो इथं IT सेक्टर आमच्या इथे आहे. मी स्वतः BSc केमिस्ट्री MCM. हो. ते पाहिलं मी तुमचं. हा तर मला सांगा की यांचं म्हणणं असतं की आता आपण कुठेतरी जॉबला लावा म्हणलं लोकप्रतिनिधींना किंवा ते म्हणतं की एक्सपिरियन्स पाहिजे. येताना आईच्या पोटातून कोण शिकून येत नाही. बरोबर. पण ठीक आहे, आज जर मी BSc केमिस्ट्री झालो, MCM फ्रेशर झालो, हम्म. तर तुम्ही जर म्हणले की नाही तुम्हाला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, बरोबर. तर मला एक्सपिरियन्स घेण्यासाठी कामाला तरी घेतलं पाहिजे ना. अर्थात. पण ठीक आहे, मला काहीच येत नाही असं नाही ना. बरोबर. तिथे गेल्यानंतर मला आणि तुम्ही डायरेक्ट तर कोणी कंपनीमध्ये रुजू नाही करत ना. बरोबर. ट्रेनिंग देतात, ट्रेनिंगच्या मार्फत नंतर मग तुम्हाला बाकीचं आहे. आज तुम्ही भांडू शकता ना, ज्या अर्थी तुम्ही मतदान मागायला जाता, ज्या अर्थी तुम्ही जनतेकडे जाता की मला मतदान करा, बरोबर. पण तुम्ही त्याच्यामध्ये फेल आहे. तुम्ही समाजासाठी काय केलंय? काहीच नाही केलं. इलेक्शन आलं की फक्त यांनी झेंडे घ्यायचे, पोरांनी झेंडे घ्यायचे, दुसरं काय नाही करायचं आणि त्यांच्या मागे फिरायचं. यांना रात्रीच्या दारूच्या पार्ट्या द्यायच्या, मटणाच्या पार्ट्या द्यायच्या, हॉटेलिंगच्या सगळं करायचं आणि तरुण पिढी फार बरबाद करायची. बस एवढंच ठेवलंय, बरोबर. दुसरं काहीच नाहीये. इलेक्शन म्हणलं की तेवढंच. हम्म. आणि पण ठीक आहे ना, तुम्ही त्या तत्परतेने मला काय म्हणायचंय, मी तरुणांचं का सारखं सांगतोय हम्म. की तरुण पिढी एवढी बेकार आहे ना आता सध्या. हो. एक तरुण जर तुम्ही कामाला लावलं तर त्याचं अख्खं कुटुंब चालतंय, अर्थात. पण एक तरुण बिघडवला तर त्याच्या मागची 5 कुटुंब बिघडतात. अर्थात. बरोबर आहे. मग ह्याच माध्यमातून तुम्हाला आता पुढचं वाटचाली करावी लागणार आहे. 100% करणार आहे मी. आणि गेले 15-20 वर्षात ज्या पुत्रांना इथं नोकऱ्यांसाठी 100% लागणार आहे. तिथं मला कंपनी फोडायचा विचार आला तरी कंपनी फोडणार आहे. आता तुम्ही म्हणसान या असं प्रक्षोभ बोलताय, पण मी करून दाखवणार आहे. नाही आता तरुण लोकांना आतापर्यंत रिझल्ट मिळाला नाही. आता हा रिझल्ट मी देणार आहे.
हा रिझल्ट मी देणार आहे. बरोबर आणि स्वतः मी पहिला उभं राहणार आहे तिथं पुढे त्यांच्या, की कार्यकर्ते नाही पाठवणार, मी स्वतः पहिला उभं राहणार आहे आणि नंतर मग बाकीचं बघूया. बरोबर बरोबर. कारण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तुम्हाला कंपन्या पाहिजेत, तुम्हाला सगळीकडे भांडायला कंपन्या पाहिजेत. आता कोणाकोणाचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, मला आता हे व्हिडिओ कॉन्फरन्स मला बोलायला नाही, मला भाग नका पाडूया. पण कसं असतं, जे झाकली मोठ सभा चांगलं आहे, तुम्ही कमावताय करा, काही विषय नाही. पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की ज्या अर्थाने तुम्ही ज्या कंपनीकडे भांडता की मला 2 रुपये चालू कर, मला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, त्या अर्थाने एखाद्या गरीबाला कामाला लावा. तुम्ही एखाद्या गरीबाला कामाला लावा, त्याचा आजची पिढी नाही, इथून मागच्या सगळ्या त्याच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होईल तुमचा. की ह्या माणसाने माझ्यासाठी काम केलं, माझ्या मुलाला कामाला लावलं, त्यावेळेस आमचं कुटुंब चाललंय. अगदी अगदी. तेव्हा अशा पद्धतीचाच इथं उमेदवार निवडून यायला पाहिजे, नगरसेवक इथला असला पाहिजे. आणि ह्याच अपेक्षा ठेवून आजची आपली जी काही मुलाखत आहे ते आपण इथं थांबूया. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेत. तुम्हाला डेमोक्रेसी नाऊ कडून पूर्ण शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.